नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे आणि बिहार गया येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या बातम्या निरंतर आम्ही WH न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पण आजची काय बातमी आहे ते जरा बघूया. त्या ठिकाणी तर आपण जाऊन आलेलो आहोत आणि सध्या महाबोधी महाविहाराचा एक विषय सध्या सर्व देशभरामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये किंवा सर्व महाराष्ट्रभर या विषयावर आंदोलन चालू आहे. आणि जवळजवळ 17 दिवसापासून या ठिकाणी 100 बौद्ध भिक्खू जे आहे हे बोध गया या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे. मध्यंतरी मी 3 दिवस त्या ठिकाणी जाऊन आलो आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट मी त्या ठिकाणी घेतलेली आहे, नितीश कुमार यांची. त्यानंतर आपले जे राज्यपाल आहेत त्या राज्यपालांशी मी बोललेलो आहे. आणि हा जो महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात द्या अशी बौद्ध अनुयायांची, बौद्ध भिक्खूंची मागणी देशभरातल्या बौद्ध भिक्खू बौद्ध समाजाची आहे. तर त्यामध्ये 1949चा म्हणजे 26 जानेवारी 1950ला घटना लागू झाली. पण त्याच्या अगोदर जी बिहारची असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि तो कायदा असा आहे की महाबोधी महाविहार जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, तो बोधिवृक्ष आज त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूलाच मंदिर बांधण्यात आलेलं आहे. तर मागणी अशी आहे की त्यामध्ये जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये 4 लोक बुद्धिस्ट, 4 लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचे चेअरमन, अशा पद्धतीचा कायदा आहे. तर त्यामध्ये मागणी अशी आहे की 8चे 8 मेंबर जे आहेत ते बौद्ध असावे. तर बौद्ध मेंबर जर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन यांच्या ट्रस्टीमध्ये जर नाही तर मग आमच्या बुद्ध समाजाच्या त्या ट्रस्टमध्ये हिंदू समाजाचे लोक नको. याचा आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, परंतु ट्रस्ट हा सर्व बौद्धांचाच असावा. आणि कलेक्टर हिंदू असेल, मुस्लिम असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, बुद्धिस्ट असेल, कोणी असेल, तो त्याचा चेअरमन अशा पद्धतीची अमेंडमेंट ही त्या कायद्यामध्ये करावी. आणि सर्व 8चे 8 मेंबर हे बौद्ध असावे. या मागणीसाठी भंते महास्थवीर सुरेश ससाई यांनी 1992 मध्ये आंदोलन सुरू केलं होतं आणि अनेक वेळेला या विषयावर आंदोलन झालेलं आहे. पहिल्यांदाच हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन देशभरामध्ये होतंय आणि त्यासाठी आपला प्रयत्न आहे की ते महाबोधी विहार जे आहे हे आपल्या बौद्धांच्या ताब्यामध्ये राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची आपली सूचना आहे, मागणी आहे. नितीश कुमार यांना भेटून मी आलेलोच आहे. आठवले साहेब, महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी सतत तुम्ही प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री बिहारचे आणि राज्यपालांना सुद्धा भेटलेले आहेत. कायदेशीर आणि प्रशासकीय अडथळे याच्यामध्ये निर्माण होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना या संदर्भात तुम्ही भेटले काय आणि हा मुद्दा तुम्ही लावूनच धरणार आहे का? आता यावेळेस महाबोधी महाविहार मुक्त होणार आहे, आता मुद्दा लावून धरला म्हणजे मी एकदा मुद्दा घेतलाय तो लावूनच धरतो. म्हणजे मी तो मुद्दा एकदा सोडत नाही आहे. आपल्याला माहित आहे की नामांतराचा जो मुद्दा होता तो मुद्दा 17 वर्षापर्यंत आम्ही लढलेलो आहोत. त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो त्यामध्ये एवढंच म्हणणं आहे की हे इतर धर्मियांच्या ट्रस्टमध्ये जर आमचा बौद्ध प्रतिनिधी नसतो तर बौद्ध समाजाच्या बुद्ध विहारामध्ये इतर ट्रस्टी असू नयेत, एवढंच आमचं म्हणणं आहे. पॉलिटिकली आमचा हिंदू समाजाला विरोध नाही, पण म्हणून ही मागणी आहे ना, आपण ही मागणी लावून धरणार आहोत. माननीय प्रधानमंत्र्यांना काही मी या विषयावर अजून बोललो नाही, पण त्यांची वेळ घेऊन त्यांना मी भेटणार आहे आणि आमच्या बौद्ध समाजाच्या भावना त्यांच्या कानावर घालणार आहोत. तसा हा विषय प्रधानमंत्र्यांच्या अखत्यारीतला नाही, हा विषय राज्याचा आहे, आपल्या बिहार राज्याचा आहे. पण तरी सुद्धा प्रधानमंत्री यांनी जर
नितीश कुमार यांना आता सांगितलं तर विधिमंडळामध्ये कायदा होऊ शकतो. त्यामुळे तिथं भाजप आणि जेडीयूचं सरकार आहे, त्यामुळे नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन. आठवले साहेब, 12 मेला 12 लाखच्या जवळपास जे बौद्ध अनुयायी आहेत ते बौद्ध घ्यायला जात आहेत. त्यामध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जे लॉंग मार्चचे प्रणेता आहेत ते महाबोधी महाविहार मुक्त व्हावं यासाठी गया टू पटना असे ते लॉंग मार्च काढत आहेत आणि तिथे बौद्ध बांधव सर्वस्वी समाविष्ट आहे. तर तुम्ही त्यांना साथ द्याल का या लॉंग मार्चला? कारण तुम्ही मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी तुम्ही त्या लॉंग मार्च मध्ये होते, म्हणून तुम्हाला प्रश्न. हा, तर आपला जो प्रश्न आहे तो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आमचे बौद्ध नेते आहेत, रिपब्लिकन नेते आहेत आणि त्यांनी नामांतरासाठी सुद्धा लॉंग मार्च काढलेला होता आणि नामांतर लढा यशस्वी होण्यामध्ये लॉंग मार्चचाही महत्वाचा वाटा आहे. आम्ही सर्वजण जेलमध्ये गेलो होतो, आम्ही अनेक वर्ष आंदोलन केलेलं आहे आणि नामांतर आंदोलनामध्ये जोगेंद्र कवाडे यांचाही मोठा सहभाग होता. आता या आंदोलनामध्ये त्यांनी गया ते बोध गया हे नाही पटना ते नाही गया ते असं करणार. ठीक आहे, म्हणजे ते गया म्हणजे जिल्हा गया आहे आणि त्याच्या बाजूला 10-11 किलोमीटरवर बोध गया आहे. बोध गया हा गया जिल्ह्यामध्ये तालुका आहे आणि त्या बोध गया या ठिकाणी गौतम बुद्धांना 2500 वर्षापूर्वी ज्ञानप्राप्ती झाली होती. तर त्या ठिकाणी ते बोधिवृक्ष आहे आणि तिथे ते मंदिर आहे जे आता बांधलेलं आहे ते जे मंदिर आहे. तर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे जर गया ते बोध गया ते पटना किंवा बोध गया असेल, गया म्हणजे बोध गया ते पटना असा लॉंग मार्च ते काढत असतील तर माझ्या पक्षाचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि माझ्या पक्षाचे लोक त्यामध्ये सामील होतील. त्यामुळं हा विषय आमचा अत्यंत जिवंत विषय आहे आणि अनेक वर्षांपासून ही आपली मागणी आहे, तर ती मागणी मान्य झालीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. सर, यावेळेस बुद्धगयामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती मानवणार आहेत 12 तारखेला. संपूर्ण विश्वातून, पूर्ण इंडियामधून तिथे 20 लाखाच्या जवळपास जनसमुदाय येणार आहे. तर त्याची सरकारने काय योजना केलेली आहे आणि काय सपोर्ट करणार आहे तिथल्या बौद्ध बांधवांना? आणि बरेचसे समाजातील लोक पण तिथे त्यावेळेस बुद्ध जयंती मनवायला येणार आहे. आपला सरकार काय करणार आहे? सरकार काय करणार आहे ते सरकार सांगेल. आता सरकार मोर्चाला अडवेल, सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घेईल. सरकार जर एवढे लोक त्या ठिकाणी येणार आहेत किंवा येतील त्यावेळेला माझा पक्ष त्यामध्ये सामील असेल आणि सरकारच्या वतीने त्यांचं म्हणणं ऐकलं जाईल. तोपर्यंत जर माझी प्रधानमंत्र्यांची भेट झाली, उद्या आणि परवा मी ते दिल्लीमध्ये आहे, त्यांना वेळ मागितलेली आहे, तर माझी भेट या आठवड्याभरामध्ये झाली तर त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि सरकारने जर एवढे बौद्ध बांधवांच्या भावना लक्षामध्ये घेऊन निर्णय घ्यावा सरकारने, अशी आमची मागणी आहे. माझा एक प्रश्न आहे. माननीय भूषण गवई साहेब हे आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित झालेले आहेत. महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुद्धा सुरू आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये समस्त बौद्ध बांधव आता पिटिशन सुद्धा टाकत आहे. तुमच्या काय भावना आहेत यावर? आता भूषण गवई साहेब हे न्यायमूर्ती झाले, मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. मला वाटतं की भूषण गवई अद्याप सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस झालेले नाही, पण ते मे महिन्यामध्ये चीफ जस्टिस होणार आहे. सध्या खन्ना हे त्याचे चीफ जस्टिस आहेत आणि एक गोष्ट अत्यंत चांगली आहे की या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या मिस्टर आदरणीय बोबडे जे आहेत, त्यानंतर चंद्रचूड आहेत, नंतर आता भूषण गवई आहेत, अशा 3 लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये संधी मिळालेली आहे 4-5 वर्षामध्ये. आणि 6 महिन्यासाठी भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होत आहे. याचा आमच्या समाजाला नव्हे सगळ्या महाराष्ट्राला आनंद आहे. पण आता त्याबद्दल पॉलिटिकल बोलणं काही बरोबर नाही. म्हणजे आता ते जज स्वतंत्र न्यायालय संस्था आहे. आपल्या पक्षात देशपातळीवर वगैरे काही आंदोलन करणार आहे?
नाही, आमचं आंदोलन सुरूच आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देश पातळीवरती सुरू आहे. ही होती महाबोधी महाविहार मुक्तीची बातमी. तर निरंतर हा जो लढा सुरू आहे, चालूच आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. आणि हे संपूर्ण कव्हरेज आम्ही जे आहे तुम्हाला WH न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत. फक्त तुम्ही WH न्यूजला सबस्क्राईब करा आणि WH न्यूजच्या स्कॅनरवर जाऊन तुम्ही धम्मदान करा. जय भीम, नमो बुद्धाय.